नमस्कार मित्रांनो, मी धीरेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन या वर्टिकल छोट्याशा व्हिडिओमध्ये. मंडळी, तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही, कारण की नुकतीच आता होळीचा सण होऊन गेला आणि होळी म्हटली की कोकणकरांसाठी मोठा सण म्हणजे खास करून शिमगोत्सव. तर आजचा हा आपला छोटासा व्हिडिओ खूपच मजेदार होणार आहे, मजा येणार आहे, कारण की मी माझ्या फॅमिलीसोबत कुटुंबासोबत निघालेलो आहे कोकणातल्या गावी शिमग्याच्या सणासाठी. आणि आपला हा पूर्ण प्रवास जो आहे तो बाय रोडच असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पाठीमागे बघतच असाल ही गाडी तयार होते आपली, त्याच्यामध्ये सामान लोडिंग चालू आहे. जास्त नाही, 1-2च बॅगा आहेत, कारण की फक्त 2 दिवसांचा प्रश्न आहे शिमग्याच्या सणासाठी. आणि हा व्हिडिओ काही तुमच्यापर्यंत उशिरा येत नाही आहे, कारण की कसं आहे ना, की आमच्याकडे जे आहे ती पालखी उशिरात येते आमच्या ग्रामदेवाची. काही काहींच्या गावी कसं असतं की ज्या दिवशी होळीचा होम असतो त्या दिवशी सानं भरतात आणि दुसऱ्या दिवशीपासूनच पालखी गावागावांमध्ये वाड्यावाड्यांमध्ये ग्रामदेवाची पालखी जाते. पण आमच्याकडे तसं नाही आहे. आमच्याकडे होळीचा होम झाल्याच्या 4-5 दिवसांनंतर आमच्या गावी पालखी येते. त्याच्यामुळे मग आम्हाला गावाला होळीच्या होमात नारळ वगैरे टाकता येत नाही. तो सर्व कार्यक्रम मी इथेच मुंबईमध्येच करतो. आणि दरवर्षी न चुकता आमच्या ग्रामदेवाच्या पालखीला आम्ही नक्की जातो, कारण की वर्षातून एकदा आमचा देव आमच्या भेटीला येतो. आणि गावचं घर जर आपलं बंद असेल तर ते बरोबर वाटत नाही. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण प्रवास छोट्याशा व्हिडिओमार्फत पोहोचवणार आहे, रस्त्यांचे अपडेट्स देणार आहे आणि अजून आम्ही काय काय करतो आहे, कुठे कुठे स्टॉप घेतो आहे, हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर चला तर मंडळी, आपल्या आजच्या या रोड ट्रिपला सुरू करूया. वे टू कोकण फॉर शिमगोत्सव. तर मंडळी, गाडीला स्टार्टर मारला, गणपती बाप्पांचं ग्रामदेवतेचं नाव घेतलं आणि प्रवासाला सुरुवात केली. आणि आता बघताच आहात, सूर्योदय देखील झालेला आहे आणि पप्पांना एक भांडूपवरून जाण्याचा रस्ता माहिती पडला होता. सो आम्ही तिथूनच आलो. तो पण एक मस्त रूट होता, नाहीतर आम्ही ऐरोली वगैरे असं करत करत येतो. सो तिथे आम्हाला खूप सिग्नल आणि ट्रॅफिक पण फेस करावी लागते. पण यावेळी तसं झालं नाही. आणि आता आम्ही आलेलो आहोत पुणे एक्सप्रेसवेच्या हायवेवरती, जो की आता आम्ही चढतो आहोत. पण पूर्ण जो आपला मोठा पुणे एक्सप्रेसवेचा टोल लागतो ना, तिथपर्यंत नाही जाणार आहे, कारण की तो 240 रुपयांचा टोल लागेल. आम्ही शेडिंगसाठीच एक्झिट करणार आहोत. सो तो रूट आम्ही कसा जातो आहे ते तुम्हाला पुढे दाखवतोच. शक्यतो गाडी आपली लेफ्ट साईडलाच ठेवा. थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला दिसेल शेडूंग खोपोलीसाठी एक्झिट करायसाठी. सो तिथून आता आम्ही एक्झिट करतो आहे आणि इथे तुम्हाला कारसाठी 53 रुपयाचा एक टोल लागेल. हा टोल तुम्हाला वाचवायचा असेल ना, तर तुम्ही पळसपे फाट्यावरून येऊ शकता, पण तो तुम्हाला खूप फिरून फिरून यावं लागतं. सो तुमचा तिथे टाईम जातो. आणि हा जर टोल तुम्ही जर केलात की 53 रुपये जाऊ दे असं म्हटलं, विचार केलात, तर तुमचा वेळ वाचेल. आणि हा टोल क्रॉस केल्यानंतर तुम्ही याल शेडूंग गावामध्ये. तिथे पुन्हा एकदा तुम्हाला 47 रुपयांचा टोल द्यावा लागेल. आणि त्याच्यानंतर हा पूर्ण जुना पुणे एक्सप्रेसवे चालू होईल. मस्त रोड आहे, डांबरी रोड आहे आणि सिंगल रोड आहे. सो तुम्ही फटाफट रस्ता क्रॉस करता. त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलेलो जरा ब्रेक घेण्यासाठी. आणि आज वीकेंड होता, तर खूप सारे रायडर्स पण होते आमच्यासोबत. सो लकीली त्यातले 2 रायडर्स इथे थांबलेले. सो त्यांच्या बाईक्स पाहायला भेटल्या, खूप मस्त वाटलं. आणि बायकर्स खूप भारी असतात, प्रोफेशनल एकदम. त्याच्यानंतर आपल्याला आता बाहेर पडायचं आहे पालीसाठी. तर तुम्ही जसं जसं पुढे याल ना, मॅप तर पहिला लावाच, कारण की इथून पुढे कन्फ्युजनवाला रोड चालू होतो. तुम्हाला बघा दिसतच असेल खालापूरसाठी जाण्याचा रस्ता. सो खालापूरवरून तुम्ही राईट टर्न घेऊन एक्झिट करा थेट पालीला जाण्यासाठी. आणि आता बघा, वरच्या साईडला तुम्ही पाहिलं तर तो आहे पुणे एक्सप्रेसचा मोठावाला टोल. तिथून पण तुम्ही एक्झिट करू शकता, पण तो तुम्हाला 240 रुपयांचा टोल लागेल. आणि या रूटने आलात तर तुम्हाला फक्त 53 आणि 47 रुपयांचा टोल लागेल. आता या ब्रिजच्या खालून आपल्याला एक्झिट करायचं आहे पालीसाठी. या ब्रिज खालून निघाल्यानंतर हा रस्ता तुम्ही कंटिन्यू केलात ना, की पुढे तुम्हाला एक लेफ्ट साईडला छोटासा रस्ता आहे. तो तिथून तुम्हाला बाहेर पडायचा आहे, पुन्हा लेफ्ट घ्यायचा आहे, कारण की आता आपल्याला पालीला एक्झिट करायचं आहे त्यामुळे. आणि हा रूट मी तुम्हाला यासाठी सांगतोय, सणासुदीला खास करून तुम्ही या रूटने या, खूप इझी पडेल. खूप मस्त रोड आहे तिकडचे. टोल लागेल तुम्हाला एक 100 रुपये जातील, पण खूप फटाफट तुमचा प्रवास होईल, वेळ वाचेल. आता बघा, तुम्ही पुढे आलात ना, की तुम्हाला पालीसाठी या ब्रिजच्या खालून राईट टर्न घ्यायचा आहे, म्हणजे आता आपण पाली या गावात पोहोचू. पालीला आलात की तुम्हाला बरेचसे रेस्टॉरंट भेटतील. सो आम्हाला पण रेस्टॉरंट्स दिसले. सो तिथे आम्ही आता नाश्ता करायला थांबलेलो आहोत. पप्पांनी मिसळ घेतले, मी पायनॅपल शिरा घेतला आणि मम्मीने ते इडली घेतलेली आहे. पण खरं सांगायचं झालं ना, तर इथली चव एकदम अशी खास नव्हती. म्हणजे खाऊ शकतो, पण जैन टाईप फूड होतं, त्याच्यामुळे आम्हाला काही इथली चव आवडली नाही. सो आम्ही तो नाश्ता केला कसा तरी आणि पुढे कंटिन्यू केला प्रवास.
त्याच्यानंतर हा तुम्हाला एक छोटासा घाट सेक्शन, वळणावळणाचा सेक्शन लागतो. बऱ्याच जणांना माहिती देखील असेल, तुम्ही जरी मोठ्या पुणे एक्सप्रेसवेने आलात काय आणि जुन्या पुणे एक्सप्रेसवेने आलात काय, तुम्हाला हा पालीवाला वळणावळणाचा रस्ता लागतोच. आणि मस्तपैकी इथे सिनिक व्ह्यू पण पाहायला भेटतो, सरसगड देखील पाहायला भेटतो लांबून. मस्त वाटतं आहे सर्व, आणि पावसातून तर अजूनच भारी वाटत असेल. त्याच्यानंतर बघा पुढे आलात की तुम्हाला असे 2 रस्ते दिसतील. उजव्या बाजूला गेलात तर तुम्ही कोलाडला बाहेर पडाल, पण आपल्याला जायचं आहे आता निजामपूर मार्गे बाहेर, डायरेक्ट माणगावला एक्झिट करायला, म्हणून डाव्या बाजूला वळायचं आहे. जाता जाता तुम्हाला मस्तपैकी पालीच्या श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पांचं दर्शन देखील होईल. आम्ही बरेच वेळा रूटने जातो, तर भारी वाटतं बाप्पांचं असं मंदिर पाहायला भेटतं बाहेरून. कधीतरी जाऊ, नक्कीच जाऊ, तेव्हा पण व्लॉग बनवेनच बाप्पांचं दर्शन घ्यायला. आणि मग कंटिन्यू तुम्हाला मग वळणाचा घाट सेक्शन असे बरेचसे रस्ते तुम्हाला भेटतील, सिनिक व्ह्यू भेटतील निजामपूर येईपर्यंत, अगदी माणगाव येईपर्यंत सुद्धा. सो या रस्त्यांचा अनुभव घ्या मस्तपैकी. आणि फर्स्ट टाईम येत असाल तर गाडी स्पीड लिमिटमध्येच चालवा, कारण की कधी अगदीच शार्प टर्न येतात, एकदम फुल वळण, आणि त्याचा तुम्ही इथे रिझल्ट पाहू शकता. एक ट्रक आणि रिक्षावाल्यांचे ते ॲक्सिडेंट देखील झालेलं आहे, त्याच्यामुळे गाडी इथे जपून चालवा. गाई गुरं पण येतात मध्येच, सो त्यांच्यापासून पण वाचून आपल्याला गाडी चालवावी लागते. पुढे गेल्यावरती बघा आणखीन एक कपल रायडर भेटले, सो त्यांना थंब दिला, कारण की तो माणूस गाडी खूप मस्त चालवत होता. नंतर मग आम्ही आलो तो माणगावच्या एक्झिटला. सो भरपूर ट्रॅफिक होती माणगावला, सो आम्ही तिथला अर्धा तास आमचा वाया गेला. पण आम्ही पुढे मग बाहेर आलो आणि अजून एक मोठा प्रॉपर प्रोफेशनल रायडर्स ग्रुप दिसला, आणि खूप प्रोफेशनल होते, तुम्ही बघू शकता. सो ह्यांना पण पप्पाने थंब दिला, तर या रायडरनी रिस्पेक्ट दिला आम्हाला पण, असा हात केला नंतर जाता जाता. आणि यांचा खूप मोठा ग्रुप होता आणि खूप भारी. हे लोक एकमेकांना अजिबात ओव्हरटेक करत नव्हते, फक्त दुसऱ्या गाड्यांना ओव्हरटेक करत होते, एकमेकांच्या पाठोपाठच चालत होते. त्यांचं लाईनअप होतं प्रॉपर, मस्तपैकी होते प्रोफेशनल रायडर. असा मोठा ग्रुप मी फर्स्ट टाईम बघितला, नाही तर सिंगल सोलो रायडर तर मी बरेच वेळ बघतो. मग आम्ही एक्झिट केला आता महाडच्या इथे, आणि आता रस्ता इथून पूर्ण चांगला आहे. महाडपासून मला रस्ता आवडतो, मुंबई गोवा हायवे, जास्त अपडाऊन नाही आहे. आणि मुंबई गोवा हायवेने जाताना महाडला तुम्हाला लेणी पण पाहायला भेटतात. कधीतरी जाऊ या लेणीवरती, बाजूला पायऱ्या दिलेल्या आहे, सो ते चढून आपण लेण्या पाहायला जाऊ शकतो. आणि त्या लेण्यांचं मी नाव विसरलो, त्याबद्दल खरंच सॉरी. आणि मंडई आता आम्ही आलेलो होतो कशेडी बोगदाजवळ, आणि कशेडी बोगदा आला म्हटल्यावरती आमचं गाव देखील जवळ आलं, ते म्हणजे खेड. आणि काहीच तासामध्ये, काहीच वेळामध्ये आम्ही पोचणार आहोत आमच्या कोकणातल्या गावी शिमग्याच्या सणासाठी, ग्रामदेवतेच्या भेटीसाठी. आणि खेडला पोचलो की आम्ही काळकाई देवीचं दर्शन नक्कीच घेतो, लांबून का होईना पण दर्शन घेतो. आणि नंतर मंडळी इथे पाहिलं ना, तर आम्ही अगदी आमच्या आता गावाच्या जवळ पोचलेलो आहोत. आणि प्रवास आमचा इतका सुंदर झाला, मस्त फटाफट आलो. आणि इथे आल्यावरती पाहतो तर काय, रस्ता पूर्ण खोदून ठेवलेला, रस्त्याचं काम चालू होतं. आणि त्याच्यामुळे उजव्या साईडला बघता तर ट्रॅफिक पूर्ण जाम झालेलं, पण नशीब आमची साईड क्लिअर होती, म्हणून आम्ही कसं तरी हलत डुलत रस्ता क्रॉस केला. पण खूप लांबपर्यंत रस्ता खोदून ठेवलेला, रस्त्याचं काम चालू आहे, रस्ता वाढवतात, त्याच्यामुळे कसं बसं आम्ही पोहोचलो आता आमच्या गावामध्ये. आमच्या गावात आता प्रॉपर एंट्री करतो आहोत आम्ही. आणि दुपार झालेली आहे, त्याच्यामुळे ऊन पण तुम्ही बघत असाल एकदम रखरखीत ऊन पडलेलं आहे, गरमी होते त्याच्यामुळे बाहेर नक्कीच. सो आता पोचतो आम्ही आमच्या गावामध्ये, आमच्या वाडीमध्ये चाललेलो आहोत. मंडळी आतुरतेत एक क्षण संपले आणि फायनली कोकणातल्या गावी पोचले. कोकणातल्या गावचं घर आहे माझ्यासमोर, आणि मस्तपैकी रखरखीत ऊन पडलेलं आणि त्यासोबत वारा देखील सुटलेला आहे. आणि इकडे मला तुम्हाला दाखवायचं आहे आमच्या रामफळाच्या झाडावरती भरपूर असे रामफळ आलेले आहेत. देखील एकदम मोठे मोठे रामफळ आहेत, तुम्ही बघू शकता. काही पिकलेले आहेत, काही कच्चे पक्के आहेत, काही अगदीच कच्चे आहेत, पण भरपूर रामफळ आलेले आहेत झाडाला, तुम्ही पाहू शकता. आणि मी इथे रामफळांचं शूटिंग करतच होतो, तर तेवढ्यात काका आले आणि त्यांनी रामफळ काढायला सुरुवात केली. ते आमच्या आधीच आले होते गावाला, सो त्यांनी मला पाहिलं व्हिडिओ काढतोच आहे, तर त्यांनी काही पिकलेले रामफळ काढायला घेतलं. घरकुल घेतले आणि रामफळ काढले मस्तपैकी, पाहू शकता तुम्ही. तरी बरेच यावेळेला रामफळ आलेले आहेत आणि खूप मोठे मोठे फळ आहेत. आणि बाजारात हे फळ खूप महाग भेटतात, आणि आमच्याच अंगणामध्ये झाड असल्यामुळे फ्रीमध्ये आम्हाला फळ खायला भेटतं आहे. खूप टेस्टी लागतं हे फळ, बरेच जणांना माहिती देखील असेल. अगदी दिसायला सीताफळ सारखं असतं, पण आहे हे रामफळ.
तर मंडळी फायनली आलेलो आहे माझ्या कोकणातल्या गावी. इकडे आहे माझं कोकणातलं गावचं घर. आणि आज तरी तुम्ही बघत असाल की वाडी अजून शांतच आहे, कारण की खरा शिमगोत्सवाचा सण तर उद्याच आहे. तर उद्या तुम्ही बघाल ना तर हा सर्व एरिया गजबजलेला असेल. तर माझे काका पण आले, तर त्यांची बाईक आहे खालती तिथे उभी. रखरखीत ऊन पडलेलं आहे, अक्षरशः भरपूर गरमी होते, इतकं रखरखीत ऊन पडलेलं आहे. आणि अशाच्या रखरखत्या उन्हामध्ये उद्या आपल्याला आपल्या ग्रामदेवाची पालखी आणायला जायचं आहे. खरंच खूपच वेगळा अनुभव असणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. सो जेव्हा केव्हा मी तो व्हिडिओ अपलोड करेन शिमग्याचा, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि आजचा हा आपला जो ट्रॅव्हल व्हिडिओ जो आहे तो आता इथेच एंड करतो आहे, कारण की थकलेलो आहे. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्याकडे बघून. आणि खास करून दुपारच्या उन्हामुळे तर अजूनच थकायला झालेला आहे, भरपूर गरमी होती आहे. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर चॅनलवरती नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.